హాయ్ యోయో వ్యూవర్స్, సబ్స్క్రైబ్ చేసేటప్పుడు అక్కడ ఉండే గంట సింబల్ ను ప్రెస్ చేయడం మర్చిపోవద్దు. Garuda Express, an international courier service. अभिनेत्री स्मिता विलेपार्लेचे आमदार ॲडव्होकेट पराग आळवणी यांना मी इथे आमंत्रित करते. त्यांच्याबरोबरच नगरसेविका ज्योती आळवणी यांना सुद्धा मी इथे आमंत्रित करते. अनेक कार्यक्रमांचे कलाकारांचे आधारस्तंभ हेटे साहेब यांना मी इथे आमंत्रित करते. आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध संगीतकार, ज्येष्ठ श्रेष्ठ संगीतकार आनंदजीबाई यांना इथे आपण आमंत्रित करतो. देखते ही देखते दिल में उतर आता है, धूप कड़ी भी हो तो निकल. मी सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते. इथे बसलेल्या प्रत्येक जण ह्या स्मिता पाटीलच्या आठवणींमध्ये आता रंगून जाणार आहे. तसेच आज या कार्यक्रमाला प्रमुख नुसती आपण आठवायची जरी ठरवली तरी वेळ असा भराभर निघून जाईल. पण तरी दिलों में फूल खिलेंगे सुन के उनकी धुन, आने वाला कल होगा या बीता हुआ माज. मानाची शॉल आपण त्यांना सन्मान चिन्ह आपण त्यांना प्रदान केलं. आहेत की अभिनेत्री रेखा यांना आपण आता इथे सन्मानित करत आहोत. मी शर्मिला महाडकर आणि स्मिता पाटील कौतुक पुरस्कारांनी जी सन्मानित होती आहे ती आमची गुणी अभिनेत्री अमृता सुभाष हिचंही आपण इथे स्वागत करतोय. मी पुन्हा एकदा शर्मिला महाडकर आणि अर्चना गोरी यांना विनंती करते. स्मिता पाटील यांच्या पण आपल्या तिसऱ्या पिढीचा हा वारस स्मिता पाटील यांचा सुपुत्र प्रतीक याला आपण इथे सन्मानित करतोय. विविनीत गोरे यांना विनंती करते की प्रतीकला जिच्यामुळे हे सगळं घडतंय ती आमची खूप जवळची मैत्रीण ललिताताई. होती तरीही आज आपल्याला मान्य करावं. स्थितीत स्मिताचं डबिंग करणाऱ्या रेखाजी याच प्रथम पुरस्काराच्या मानकरी आहेत, याबद्दल दुमत नाही. आणि रेखाजींनी हा पुरस्कार स्वीकारण्याचं मान्य केलं. यामुळे ह्या एकूण क्षणभर का होईना जोडली जाते तेव्हा त्या अख्ख्या प्रकल्पाचं संबंध जो स्तर असतो तो कुठल्या कुठे जाऊन पोचतो. तर धन्यवाद रेखाजी.
आणि अमृता आणि आनंदजी आणि प्रतीक आणि बाकी सगळे कार है बेमिसाल ये उमराव जान हमारी रेखा जी है। मैं ज्येष्ठ संगीतकार आनंद जी को विनती करती हूँ कि स्वर्गीय स्मिता पाटिल स्मृति पुरस्कार हम रेखा जी को अभी प्रदान करें। स्मृती चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। ₹51,000 रोख आणि स्मृतिचिन्ह शाल। स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार 2017 सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रेखाजी यांना आपण प्रदान केलेला आहे। ₹51,000 रोख आणि मानाची शाल। मानाने आपण बहाल केलाय। पहिला पुरस्कार 2017 स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार ₹51,000 रोख मानाची शाल आणि स्मृतिचिन्ह। पुन्हा भास मान्यवरांना मी पुन्हा बसायला सांगते। ओके, यानंतर कौतुक पुरस्कार मालिका नाटक चित्रपट या माध्यमातून अभिनेत्री म्हणून नावलौकिक पुरस्काराचं स्वरूप असं आहे ₹11,000 रोख मानाची शाल आणि स्मृतिचिन्ह। स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार गुणी अभिनेत्री अमृता सुभाष यांना आपण प्रदान केलाय। ₹11,000 मानाची शाल आणि सन्मान चिन्ह। योगायोग असा आहे बघा, स्मिता पाटीलच्या पिढीतले कान्स चित्रपट महोत्सवाला आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून जाणारी स्मिता पाटील ही एकमेव अभिनेत्री होती। तर तरुण पिढीतली अमृता सुभाष ही कान्स चित्रपट महोत्सवाला चित्रपटाच्या माध्यमातून जाणारी एकमेव अभिनेत्री आहे। रमण राघव हा अनुराग कश्यप यांचा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं। कसे योगायोग आहेत बघा। रेखाजी या गुलजारजींच्या खूप लाडकी निर्मलाची भूमिका अमृता सुभाष यांनी साकारली होती, जिचं खूप कौतुक झालं। कुसुमाग्रजांच्या कविता उर्दूमध्ये जेव्हा गुलजारचं खूप कौतुक करतात आणि तिचं विशेष आभार मानतात गुलजार
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. आता संगीतकार म्हणून तिची नवीन एक इनिंग्स गजरा. ज्या फांदीवर बसेल त्याला देते झोका हसरा, मांडत असते आपल्या अवतीभोवती सुजनांची आरास, अशी ही अल्लड. नमस्कार. मैं हिंदी में बात करूँ ना. मला मराठी येतं पण थोडं थोडं माझं अटकतं, तर मी हिंदीमध्ये बोलतो. मैं सबका पहला बहुत शुक्रिया अदा करना चाहूँगा कि आपने वक्त निकाला, आप यहाँ पर आए. मुझे पहले तो बहुत अजीब लग रहा है, इतने बड़ी हस्तियों के साथ बैठ के मुझे बहुत अजीब लग रहा है. पर आई फील वेरी फॉर्चुनेट. मुझे बहुत मैं खुश नसीब समझता हूँ अपने आप को. मैं इनके साथ बैठा हूँ यहाँ पर, और आई थिंक nobody is a better choice than Rekha ji for this award to start this award show. And Anita ji and everybody over here, thank you so much for all your support. Lalita Tai, I have no words really. मला शब्द नाही येत आहेत माझ्या मनात, पण मला एवढं प्रेम आहे ललिता ताईवर. त्यांनी माझ्या परिवाराला खूप प्रेम दिलंय, माझ्या आजोबांना, आजींना आणि माझ्या आईंना आणि मला. आणि मी त्यांचा मुलगा आहे आणि आयुष्यभर मुलगा राहणार मी त्यांचा. थँक्यू तुम्ही आले. थँक्यू सो मच. थँक्यू. रंगमंचावरील उपस्थित मान्यवर आणि रसिक हो, आज मला वाटतं आमच्यापैकी प्रत्येकाला जे काही वाटतंय ते शब्दातीत आहे, ते शब्दात मांडणं खूप कठीण आहे. तरीसुद्धा प्रयत्न करते. या क्षेत्रात येण्याआधी अनेक नावांकडे असं बघितलं गेलं होतं. त्यातलं एक नाव स्मिताताई होतं आणि अर्थात रेखाजी पण होतं, की ह्या जे करता आहेत पडद्यावरती, ह्या जी गोष्ट उलगडत आहेत तसं काहीतरी करता यावं असं मनापासून वाटत होतं. दुर्दैवाने स्मिताताईला कधी प्रत्यक्षात भेटता आलं नाही, पण तिच्या भूमिकांमधनं तिला भेटत गेले आणि तिच्या डोळ्यातली प्रत्येक गोष्ट उलगडून वाचायचा छंद लागला. असं वाटलं की ती नुसतीच सुद्धा जेव्हा पडद्यावर असायची तेव्हा तिच्या मनात किती काय काय चाललेलं असेल, काय असेल. आणि मनातल्या मनात तिच्याशी बोलण्याचा पण छंद लागला होता. या क्षेत्रात आलेली असताना कुठली भूमिका करताना असं वाटायचं की ती ह्याच्यात काय करेल, ती कसं करेल. त्यामुळे कुठेतरी मनातल्या मनात तिच्याशी बोलत असल्यामुळे तिची ओळख असल्यासारखीच वाटायची. मला असं वाटतं माझ्याबरोबर अशा अनेक माझ्या पिढीच्या अभिनेत्री असतील ज्यांना असं वाटत असेल. तर त्या अर्थाने स्मिताताईला मी भेटले नाही असं मी म्हणणार नाही आणि ती आपल्यात नाही असंही मी म्हणणार नाही. मी तिला भेटते, भेटत राहीन, ती आपल्यात आहे, असत राहील असंच वाटतं. त्यामुळे तिला उद्देशून जसं तिच्या डोळ्यांकडे सारखं बघावं असं वाटायचं, तसं रेखाजींच्या भूमिका बघताना वाटायचं उमरावजानमधले त्यांचे डोळे हे फक्त वरवरच्या अभिनयाने येणारी गोष्ट नाही, त्याच्या आतमध्ये काय आहे त्यांचं मन उघडून बघावं असं वाटायचं, जसं स्मिताताईचे वाटायचं. सो असं त्या दोघींना बघत आलेली आहे, त्यांची गोष्ट जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. सो आज स्मिताताईच्या नावाचा पुरस्कार मिळत असताना त्याही माझ्याबरोबर इथे असणं हा एक अपूर्व योगायोग आहे असं वाटतंय आणि खूप भरून येत आहे. या निमित्ताने मला ललिताताईला खूप खूप सगळ्या पुरस्कार समितीचे आणि तिचे खास आभार मानायचे आहेत. ती स्मिताताईच्या इतक्या जवळ होती आणि तिच्यासह सर्व पुरस्कार समितीने आज मला इथे असण्याची संधी दिली, त्याबद्दल मला काय वाटतं हे शब्दातीत आहे. स्मिताताईला आणि रेखाजींना आणि अशा माझ्या सर्व आयडियल अभिनेत्रींना उद्देशून आज, पण स्पेशली अर्थातच स्मिताताईला उद्देशून आज म्हणावं असं वाटतं. बाल्यापासून निर्भयतेचे बीज आमुच्या मनी रुजविले, सजल घनासम वत्सल होनी आपण आम्हा जीवन दिधले, आपण आम्हा जीवन दिधले, आपण आम्हा जीवन दिधले. एवढंच म्हणेन. आज मला प्रतीक इथे आहे, खूप छान वाटतंय. आणि प्रतीक मला
अनिताताईची खूप आठवण येते आहे. स्मिताताईच्या मोठ्या बहिणीची मला आठवण येते आहे. तिने मला उद्देशून एक पत्र लिहिलं होतं, त्याची मला आज इथे आठवण येते. ललिताताई, मी तुला सांगितलं होतं, तिने मला स्मिताताई वापरत असलेली तिची एक ओढणी दिली होती जेव्हा आस्तूच्याच प्रीमियरला ती आली होती. आणि त्यात तिने एक पत्र लिहिलं होतं आणि ती स्मिताताईला स्मी म्हणते. सो तिने लिहिलं होतं की अमृता, तू स्मीची गोष्ट पुढे घेऊन जाशील असा मला विश्वास वाटतो आहे, म्हणून ही ओढणी आज मी तुला देते आहे. आणि जोपर्यंत तू या क्षेत्रात कार्यरत राहशील तोवर ही ओढणी तुझ्याकडे ठेव. आणि जेव्हा तुला वाटेल की तुला या क्षेत्राचा निरोप घ्यायचा आहे, तेव्हा अशी कोणीतरी अभिनेत्री शोध जी स्मीची गोष्ट पुढे घेऊन जाईल. आणि तिला ही ओढणी आवर्जून दे, ही परंपरा चालू ठेव, कारण त्यांनी स्मी आपल्यात कायम राहील. स्मी प्रॉमिस, तुझी गोष्ट पुढे नेईल. थँक्यू. शुभेच्छा. आणि यानंतर खरं तर बोलायचं नमस्कार. अव्वल तो मैं बोलती नहीं हूँ, आप सब जानते हैं ये बात. लेकिन यहाँ पर सब लोगों ने गुलजार भाई साहब का जिक्र किया तो उनका एक शेर याद आ रहा है मुझे. पूरा शेर बोलने की ज़रूरत नहीं है, सिर्फ 2 लाइन मैं बोलूँगी. कि रूह देखी है कभी, रूह को महसूस किया है. भाई और बहनों, प्यारे दोस्तों, मैंने कभी रूह को देखा तो नहीं, लेकिन एक बहुत ज़हीन, बहुत पाक, बहुत मुलायम, बहुत ही नाजुक और बहुत ही खूबसूरत रूह को मैंने महसूस ज़रूर किया है. और वो है मेरी प्यारी सी छोटी बहन स्मिता पाटिल. आणि मला एवढंच हिंदी येते. आता मी इंग्लिशमध्ये बोलणार. प्लीज, इफ यू डोंट माइंड, कॅन आय स्पीक इन इंग्लिश नाव? या, ओके. नो, दिस इज फॉर द बेनिफिट ऑफ प्रतीक, बिकॉज यू कैन ओनली टॉक इन इंग्लिश, राइट? जस्ट किडिंग. No, I have to be very clear because this, of course, thank you Lalita Tai, thank you Anand ji bhai, thank you Amruta, thank you everybody. यहाँ उपस्थित सभी बड़ों को मेरा प्रणाम और शुक्रिया. और आपने मुझे चुना है, अच्छा किया कि आप सब लोगों को पहले मालूम पड़ गया कि इस पुरस्कार का पहला हक मेरा बनता है. हाँ जी, मेरा किसी और को देती तो मैं पर्सनली ले लेती थी. नो, आई एम जस्ट किडिंग. लेकिन अच्छा, ओवर टू इंग्लिश. आई एम हियर ऑफ कोर्स to receive this award, but this award signifies the excellence of her craft, which is, you know, her acting abilities or her just dancing abilities or her ability to be fearless in front of the camera or in choosing her roles or in the way she could just, you know, just lift that beautiful eyes of hers and make a statement without saying a single word. Well, all this is not why I have received this award, because she's way far more, you know, finesse and brilliant as an actor. ये मुझे 30 साल पहले मालूम पड़ा जब मैंने ठान ली कि मैं उनकी सारी फिल्में देखूंगी, और मैंने देखी. और मैं यकीन के साथ कह सकती हूँ, you better believe me, कि she's far, 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 far more better actor than me or anybody else. And at that point, yes, I don't speak for effect. I don't speak for effect at all. And if you will stop, मैं थोड़ी पीछे जाके, हाँ, this is
See, I don't even know how to stand in front of the mic. You know, Smita would have known this. Yeah, she would have known. Tai, can you just go a little behind and speak so that you don't have bursts of voice? Yeah. So this is the position, and I shall say that she was, is, and always will be my choti little pyari si behan. And of course, I'm missing Ma and Papa here. And thank you, Anita and Geeta. I'm here because of you, the family, my extended family. I have voluntarily become your family member from the day I set my eyes on this beautiful woman called Smita Patil. Girl for me always, but she is a woman of all sorts, in every which way. But Pratik, this is for you, and you better remember this. I know you've not spent time with her in the worldly sense, but you have spent a good 9 months with her. And that's a lot. And that's a lot. And those are very, very integral, very, very precious, very, very pious, very, very pure, and very, very important moments, because that is the time when God was actually residing with you in her stomach. You were the purest form of the Creator at that point. So all I want you to do is to remember that time and imbibe every moment, go back into your memory. Life is all about memory. So if you can do that, if you can close your eyes and remember the time, like you were swimming, you were buoyant, that feeling of beauty and peace, absolute peace with no worries and no stress and nothing, no other thought but just contentment, peace and pure love. If you can just think that, then there is nothing else that matters. All your performances will just glide through your life. All your moments with your loved ones, that special loved one who's right there waiting for you, I don't know where, she will also be okay if you remember those moments in your picture of your mamas. Everything will be fine. Just remember. And if when in doubt, just call me. Anything else, if you want in the worldly sense, I'm here. But there's no way I can match up to her. But I shall try to be someone who is a part of her, because I feel that she's a fellow Libran, as you know, she's a fellow Libran. But that's not even the issue. The fact remains that she was always a part of me, and I felt that connection, for lack of a better term, that bond, that awe, And I had the great fortune of giving her the award myself. That was fantastic. So this is actually a night devoted to Pratik, because he is a living example that she's right here with us. Pratik, thank you. So on that note, I want to call him next to me. Pratik, please come here, beta. I'm going to do something. I want to first of all bless you. Okay. Bhai aur Behno, please bless him too and pray for him. Yes, he has impressed me from the word go, even before he knew that he could actually act or even be in this industry as an actor. He didn't even know he was acting. He was not acting actually, he was living that moment. But he did a great job, and मैं उसकी fan बन गई from that very moment. Yeah, don't think I didn't watch it, I did. So, but I still believe and I maintain that he deserves the world and more. Let me tell you, Pratik, patience is a virtue. I'm a living example of that. I've not worked for a good 25 years. Yes, and I'm still around. So. And the most beautiful. Well, thank you. But I would like to take the opportunity, अगर आप लोगों की इजाज़त हो, भाई और बहनों, कि मैं कभी भी होप मेरा जाता नहीं है. मैं हमेशा उम्मीद रखती हूँ. और मैं कभी ज़िंदगी में कभी भी अगर मैं डायरेक्टर बनूँ, अगर मैं फिल्म मेकर बनूँ, तो मैं अभी से प्रतीक को साइन करना चाहूँगी. So this Pratik
is my way of locking you in my future somewhere. Yes, ma'am. Yes, I will feature in your future somewhere, and this is for you. हमारे ज़माने में 1 रुपये से साइन करते थे, मैं तो उससे ज़्यादा दे रही हूँ आपको। जीते दिस इज नॉट एक्टिंग, कैमरा तो है बट एक्टिंग नहीं है, दिस इज फ्रॉम माई हार्ट एंड प्लीज कंटिन्यू टू ब्लेस हिम एंड कंटिन्यू टू प्रे दैट Smita ji lives on through him and through all our performances, especially Amrita. She's a living example that she lives on screen and off screen with a beautiful performance on screen and a beautiful voice, which is the voice of Smita's soul living inside her. Thank you for that beautiful voice. Thank you. Thank you all. Namaskar. Shubh. नमस्कार. रेखाजी इथे आल्या, आपण जे काय करायचं होतं केलं, पण ऐकायला मिळालं ना आपल्याला ते स्वतः खूप छान गातात. अमेरिकेवर आमच्या शोमध्ये खूप गायलेले आहेत आणि तुम्ही हो केलं तर हो म्हणा. I'll sing a song which you will know the words, okay? लेकिन कोरस मत गाना, साथ में गाना. नहीं. खंडाला लोनावाला बेंगलुरू खंडाला लोनावाला कोल्हापूरचा खंडाला बेंगलुरू गोवा आणि काश्मीर. खंडाला लोनावाला कोल्हापूरचा खंडाला बेंगलुरू गोवा आणि काश्मीरला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, राया कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं जायचं हनीमूनला, राया कुठं कुठं जायचं हनीमूनला. खंडाला लोणावाला कोल्हापूरचा खंडाला बेंगलुरू गोवा आणि काश्मीरला. ओ कुठं जायचं हनीमूनला. सांगे ना कुठं कुठं जायचं हनीमूनला. थँक्यू सो मच. I can actually hear Smita getting in his splits and laughing. I love your laughter and it's still ringing in my ear. Thank you, beta. Thank you, Sneel. Wherever you are, you're right here in our hearts, but wherever you are, thank you. Yes. और जो Thank you, Smita. Thank you. Smita एक और है ना? Thank you, Smita. Yeah. Thank you, Amrita. And thank you all. शुक्रिया. बहुत समय ले लिया. शुक्रिया बहुत. Thank you. योगायोगाने दोघींच्याही साड्यांचा रंगही सारखा झालेला आहे. क्या बात आहे. आनंदजी म्हणजे आपण बोलणार आहात आता? नाही, कुठे चालणार? 2 मिनिटं. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही रेखाजींना गायला भाग पाडता. थँक्यू. नमस्कार. मराठीत बोलावं, हिंदीत बोलावं, मनापासूनच बोलतो. मराठीत नाही, हिंदीत पण नाही, मनापासून बोलतो. ठीक आहे. शुभस्य शिक्रम. आजचा हा कार्यक्रम म्हणजे अगदी निवड एक अलग कार्यक्रम झालेला आहे आणि याला सुरुवात केली जी अशा देवीला महान आर्टिस्ट आहे त्या आणि नेहमी सुरुवातीला नाही म्हणतात ती बायकांची सवय असते नाही म्हणतात, पण होतं ते खरोखर. स्मिताजी बरोबर थोडीशी पिक्चर काम केलं पण नेहमी त्यांना बघत असतो
टी व्हीवर ते ICS वर तिला अनाऊन्समेंट वगैरे नंतर पिक्चरमध्ये पण काम केलं, पण जास्त हे करता आलं नाही काय. नेहमी त्यांचं नावाप्रमाणे त्यांचं स्मित असायचं. नेहमी कुठल्याही वेगळ्याने तुम्ही त्यांचं फोटोग्राफी करा, त्यात शी वॉज ऑलवेज गुड इन एनी साईड. मोठेपणा यांचा आहे की एक कलावंत का असतो हे इथे दिसलं की रेखाजीने त्यांचं डबिंग केलं. नाही तर असे हल्लीच्या काळात असं ते वो हम नाही करेंगे असं नाही, पण तिने केलं आणि आज इथे आल्या आणि मनापासून आल्या. नेहमी हा कार्यक्रम चालू ठेवा तुम्ही आणि जे काय करताय ते खूप करा. आणि काय म्हणावं मी, बाकी मी स्टेजवरचा माणूस आहे. रेखांची बरोबर अमेरिकेला वगैरे आम्ही खूप हे केले प्रोग्राम्स, त्यामुळे जरा फ्रीडम पण मिळालेलं आहे की मस्ती करता येते आम्हाला. पसंत आलं ना, पण गायला काय बरं वाटलं ना. जोरात टाळ वाजवायचं, दुसरं पण गायला लावलं. थँक्यू व्हेरी मच. मला बोलणार त्याचा आभार, सगळ्यांचा आभार. मी त्या लायकीचं होतो की नाही माहीत नाही, पण बरं वाटलं मला फोटो घेतला. थँक्यू. प्रतीक आज इथे आले. सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक IDBI फेडरल आणि जाई काजळचे राजेश गाडगीळ, IDBI फेडरलचे राजेश आदगावकर यांचं विशेष करून मनपूर्वक मी आभार मानते. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, त्यातले आमचे सगळे मॅनेजमेंट कर्मचारी, मूर्तिमंत अस्मिताचे सगळे कलाकार, वादक, रसिक प्रेक्षक, मनपूर्वक धन्यवाद. यानंतर फक्त 5 मिनिटाचं मध्यंतर आहे. कुठल्याही प्रेक्षकांनी, रसिक प्रेक्षक जीवनगाणीने सादर केलेला रसिकमान्य मूर्तिमंत अस्मिता हा कार्यक्रम ఈ వీడియో గనుక మీకు నచ్చినట్లయితే లైక్ చేయండి, షేర్ చేయండి అండ్ సబ్స్క్రైబ్ చేయండి.